गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस. सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्र रूप. सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. साताऱ्यातील कण्हेर धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. विण्णा नदी पात्रात विसर्ग. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क तुटला. कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षात वाढ. शेअर रिक्षाचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढले. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघाड. बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त. महापालिका खड्डे कधी बुजवणार, नागरिकांचा सवाल. रायगडच्या सावित्री नदीत एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. बचाव पथक घटनास्थळी दाखल. शोधकार्य सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.